हरिओम. आज गुरुवार 14 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की विषयाची व लौकिकाची आस सोडावी. ऐकूया त्यांचे विचार. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचं व्हायला अडचण आमचीच. अडचणच मुळे आपण, आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. आणि मग साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना, मग साधनेच्या वेळी बायका मुलं आड येतात. हे कारण का सांगावं? बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असं आजवर अनेक संतांनी सांगितलं. मग या निर्माण तरी का केल्या असं कोणी विचारतील? त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने सवयी पेटवता येतो आणि घरही जाळता येतं. त्याचा जसा आपण उपयोग करावा तसं तो होतो. खरं म्हणजे आपल्याला भगवंताची तळमळच लागत नाही. एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो. मी त्याला म्हटलं, नुसता प्रपंच टाकल्याने तुला वैराग्य कसं येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप जण चांगलं कर्म आड येत नाही असं थोडंच आहे. वाईट कर्म कोणाला सांगायची तरी आपल्याला लाज वाटते की नाही, पण सत्कर्म आपण अभिमानाने जरा त्याला सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केलं होतं म्हणून या जन्मी हे भोगतो असं म्हणतो. आणि आता चांगले कर्म करतो म्हणजे पुढल्या जन्मी तरी सुख लागेल असं म्हणतो. म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्यातच गुंडाळले जाण्यासारखेच आहे ना. दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल, परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही. राजा सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगावे. याहून अधिक काय पाहिजे? कडू कारलं खाल्लं तर कडूपणाचीच प्रचिती येते. मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसं होईल? प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असं म्हणू नये. विषयासाठी आपण मर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लागत नाही की नाही. मग भगवंताचं नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणं किती वेडेपणाचं आहे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवले तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावलं म्हणजे मग विषयांचं प्रेम कुठे आलं? भगवंताच्या नामाची गरज 2 तऱ्हेने. एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.